या व्यासपीठावर आपण पाहतोय सोमनाथ चौधरी मामा श्यामशेठ चौधरी साहेबांसोबत चर्चा करताना, कारण की उद्या मेगा फायनल डे या स्पर्धेचं मोठा दिवस आहे, सुपर संडे, सर्वांना सुट्टीचा दिवस आहे आणि उद्या भरपूर प्रेक्षकांचा प्रतिसाद असेल या स्पर्धेमध्ये. चला शतरक्षण लावून घ्यायचंय. ओवली संघाच्या कॅप्टनला विनंती असेल वेळ घेऊ नका आपण. ओम साई पिसे आणि त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी ओवली. सन्माननीय प्रमोद भोईर दादा यूट्यूबशी जोडलेले आहेत. उपतालुका प्रमुख चषक 2025 आणि त्याचबरोबर श्यामशेठ चौधरी साहेबांना या आयोजनासाठी आणि खास करून या संघासाठी दोन्ही संघांना शुभेच्छा आलेल्या आहेत. नक्कीच शुभेच्छांचा वर्ष होत आहे ते. गावदेवी ओली टीम संघासाठी प्रेमनाथ माजी उपसरपंच यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. चला आता ब्रेक घेणार नाहीये, मॅचला करूया सुरुवात. चला शतरक्षण लावून घ्या आणि गोलंदाजीला सुरुवात करायची आपण. ज्या प्रकारे अरविंददादा भोईर यांनी टॉस बॉक्स मध्ये ज्या प्रकारे उल्लेख केला होता की आपण सर्वांनी वेळेवर या, एखादी मोठी स्पर्धा असते आणि त्या मोठ्या स्पर्धेमध्ये फार वेळ कमी असतो, कारण की दिवसभर शेड्यूल समाप्त करायचा असतो, तर सर्व संघांनी वेळेवर पोचायचं आहे हे नक्कीच त्यांनी चर्चा केली. कारण की त्यांनी देखील भरपूर वर्ष ही असोसिएशन जे आहे सांभाळली आहे, आजही ते सांभाळत आहेत. माझे अध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाला होता टॉस बॉक्समधून. कोणत्या प्रकारचा ब्रेक नाही आहे. सामन्याला सुरुवात, काउंटडाऊन सुरू होत आहे. स्टार्ट. गोलंदाज प्रवीण राईट आर्म ओव्हर द विकेटने. इथे मिस टाइम चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू मागे चाललाय. एक धाव आली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. शतरक्षक पोचला गेलाय, चेंडूला अडवला गेला आणि आता तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. अतिशय चांगली रणनीती विकेट पाहायला मिळाली पीसी संघाच्या माध्यमातून. बॅटर डॉक्टर श्याम आणि सदानंद यांच्या माध्यमातून. श्यामने आपलं खातं खोललं, आपल्या संघाची एक चांगली सुरुवात करून दिली आहे. 4 षटकांचा सामना आहे. 11:33 हा सामना सुरू झालाय. गोलंदाज प्रवीण राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी अतिशय सुंदर कडा राऊंड ड्राय, चेंडू झाला सीमा रेखा पार, येतोय खणखणी चौकार. रिप्ले मध्ये आपण पाहूया, अतिशय सुंदर असा हा ड्राइव्ह केला होता. पॉवर प्लेचा षटक आहे. इनफिल्डच्या वरतून हा क्लासिकल चौकार पाहायला मिळाला. अतिशय सुंदर अशी सुरुवात केली आहे फलंदाज सदानंद यांच्या माध्यमातून. धावसंख्या 7. कोणत्या प्रकारचा विकेट नाहीये. चांगला खेळ पाहायला मिळेल तुम्हाला या दोन्ही संघामध्ये. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनने तयारीमध्ये राहायचे, विजय संघाने तयारीत राहायचं. यानंतर प्रवीण कमबॅक करेल का? पहिल्या 2 चेंडूवर 7 धावा आल्यात. विकेटची आवश्यकता झाली आहे टीम ओवली संघाला. हॅप ट्रॅकर चेंडू फायदा घेता आला नाहीये. शतरक्षक स्वतः गोलंदाज मात्र मिडापूर शतरक्षक होता, त्याने चांगली फील्ड केली आहे. ताडाली संघाच्या एका खेळाडूचा मोबाईल जर कोणाकडे असेल तर जमा करायचा आहे. पुढे निघून मारण्याचा प्रयत्न, टॉप एज चेंडू हवेमध्ये आणि ते पहिली सफलता मिळतीये आई गावदेवी ओवली टीम संघाला. बॅटर आउट होतोय. चांगली सुरुवात इथे होते. पहा जर कोणाला मोबाईल मिळाला असेल तर द्यायचा आहे. ताडाली संघाच्या एका खेळाडूचा मोबाईल आहे. जर कोणाला मिळालं असेल तर कमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायचं आहे. डॉक्टर श्याम बॅक टू डगआउट.
तर पहिला झटका इथे दिला गोलंदाज प्रवीण याने. पॉवर प्लेचा षटक आहे. एक चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते. थोडंसं फलंदाज आऊट झाल्यानंतर जी 30 सर्कल आहे ती क्रॉस करण्या अगोदर फलंदाज मैदानाच्या मध्ये पाठवून द्यायचे. ओम साई पीसे टीम संघाच्या कॅप्टनला विनंती असेल. प्रवीण राईट हॅम ओव्हर द विकेटने पुन्हा आल्याला सुरुवात करण्याची प्रयत्न आणि इथे पहा अजून एक धक्का. बॅक टू बॅक दुसरा झटका टीम पीसे संघाला देताना ओली टीम. परतीचा प्रवास करताना बघितलं होतं फलंदाजाला. कुठेतरी मिड विकेटच्या वरतून षटका मारण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र टॉप एज उडाला होता आणि फॉलोमध्ये सुंदर अशी झेल पाहायला मिळाली. चांगला खेळ पाहायला मिळतो गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून. विकेटच्या हॅट्रिकवर आहे. पाहूया हॅट्रिक नोंदवत आहे का या स्पर्धेमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश आलाय. मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, मात्र चेंडू चाललाय सीमेच्या दिशेने. येतोय चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाची समाप्ती. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय आणि 12 धावा धावफलकावर. 12 धावा धावफलकावर लागलेले आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. वारंवार सूचना दिली जाणार नाही. स्पर्धा लाईव्ह आहे. तुमच्याकडे 15 मिनिटं आहेत पहिल्या 3 षटकांसाठी. 11:33 हा सामना सुरू झालेला आहे. त्यानुसार तुम्हाला गोलंदाजी करायची आहे, कारण की याच्या अगोदर जयदुर्गा टेमगरपाडा टीम संघाला नक्कीच पॅनलच करण्यात आला होता. त्यांचा एक खेळाडू 30 सर्कलमध्ये एक्स्ट्रा लावण्यात आला होता. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 ओली टीम संघाच्या माध्यमातून. कैलाश आलाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. कैलाश शॉर्ट रनअपने गोलंदाजी करताना राऊंड द विकेटने आणि स्ट्रायकिंगला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल सदानंद. कट केल्या चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक वेगाने डीप मधून 30 सर्कलवर आलेला आहे, मात्र तिथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 14 धावा. चांगला खेळ पाहताय आपण. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. 2 विकेट देखील पाहायला मिळाले प्रेक्षकांना. कैलाच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा घेऊन संघांचे धावसंख्या थोडीशी वेगाने वाढवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. 14 धावा धावफलकावर. सदानंद स्ट्राईकला असतील, आता तुम्हाला पाहायला मिळतील. 7 धावांवर खेळत आपल्या संघासाठी. 3 चेंडू 7 धावा बनवल्यात आतापर्यंत. उर्फी चेंडू होता, फक्त कट केल्या चेंडूला गॅप मध्ये खेळलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आता 3रा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण. जिथे एकच धाव होती तिथे 2 धावा एक्स्ट्रा मोजावा लागल्या आणि 3 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावाने संघाची धावसंख्या 17 धावा धावफलकावर. 17 लॉस ऑफ 2 विकेट. चांगला खेळ आहे. तालमेल खूप चांगला इथे पाहायला मिळते गणेश आणि सदानंद याच्या माध्यमातून. महत्वाचं कॉलिंग आहे आणि ते कॉलिंग नक्कीच एकमेकाला करताना पाहायला मिळत आहे. कैलाश राऊंड द विकेटने गोलंदाजी करताना. समोर बॅटर सज्ज आहे. खेळपट्टीवर आपण पाहतोय गणेश, ज्याने शेवटचा चौका ठोकला होता पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका समोर केलाय. क्षेत्ररक्षक आहे, मात्र दूरवर आपण पाहतोय क्षेत्ररक्षक करताना. फिल्डिंग चांगली आहे. पुन्हा 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत 19 धावा. 19 रन 2 विकेट को नुकसान पर 19 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजी करताना गोलंदाज पुन्हा एकदा कैलाश. 4था चेंडू षटका देन.
ओरपी चेंडू पुढे निघून मारण्याचा प्रयत्न, ऑफ स्टिकच्या बाहेर, पंच आमच्याकडे वळत आहेत, वाईटचा इशारा, एक्स्ट्रा धाव, धाव संख्या 20 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. जयदुर्गा टेमगरवाडा टीमच्या कॅप्टनने तयारीत राहायचं. या मॅचचा विजेता संघ आपला संघाबरोबर खेळणार आहे. कुठेही जाऊ नका आपण. एक्स्ट्रा धाव या षटकामध्ये पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा दांडी गुल केली आहे, बोल्ड केलाय. अजून एक धक्का टीम पीसे संघाला. तिसरा खेळाडू परतीचा प्रवास करताना पाहतोय. ते आता सापडला गेले टीम पीसे संघाला आपण पाहतोय. कारण की भागीदारी होणं फार महत्त्वाची आहे. पार्टनरशिप क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची असतो आणि ते आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. तिसरा विकेट मिळाला इथे टीम ओली संघाला. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक कैलाश याच्या माध्यमातून. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. कैलाश राऊंड द विकेटने पुन्हा एकदा न्यू बॅटर आलाय, चंदू आलाय. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, टॉप आहे, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली, चुकी होणार नाहीये. बॅक टू बॅक दुसरा झटका या षटकामध्ये कैलाशच्या माध्यमातून. बॅटर आउट. चौथा धक्का बसले ते ओम साई पीसे संघाला. चंदूने देखील भरपूर घाई केली तिथे. थांबणं फार महत्वाचं आहे खेळपट्टीवर. अजूनही 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे टोटल या डावाचं. 13 चेंडूमध्ये 26 धावा जर जुडल्या नाही तर मग गोलंदाजी करताना कुठेतरी तुम्हाला सांभाळून गोलंदाजी करावी लागेल. तुम्हाला टार्गेट जो आहे 40+ धावा बनवणं फार महत्वाचं आहे. विनोद नवीन फलंदाज क्रमांक 6 वर मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी, हॅट्रिक वर आहे. याच्या अगोदर प्रवीणला संधी होती हॅट्रिक पूर्ण करण्याची, मात्र पूर्ण करू शकला नाही. आता कैलाशला संधी आली आहे. विकेटची हॅट्रिक होईल का पाहूया आपण. शॉर्ट रनअपने सरवली पाईपलाईन एन कडून. ओरपी चेंडू ड्राईव्ह केलाय, गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू आलाय. लॉंग ऑफला शतरक्षक आहे, मात्र चेंडू फक्त बघत राहील कारण की चेंडू चालला सीमा रेखा पार. खणखणीत चौकार. लावून घ्यायचंय. ओली टीम संघाच्या कॅप्टन आपण आपलं क्षेत्ररक्षण लावायचंय. धावा झालेल्या धाव फलकावर 24 धावा 24. एक चांगली धावसंख्या. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. मागच्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये देखील बघितलं होतं की जेव्हा विकेटच्या हॅट्रिकवर होते गोलंदाज तेव्हा देखील चौकार आला होता. आणि आता दुसऱ्या षटकामध्ये देखील कैलाशच्या अगेन्स्ट 2 विकेट आणि त्यानंतर चौकार पाहायला मिळाला. एक चांगली धावसंख्या, 12ची सरासरी गाठत आहे टीम. अशा प्रकारे जर धावा झाल्या तर एक चांगला टार्गेट उभा राहू शकतो ओम साई पीसे टीम संघाच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज आपली गोलंदाजीसाठी तयारी करताना बाकीचे खेळाडू आपापल्या जागेवर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये आला होता. एक छोटासा मॅसेज दोन्ही खेळाडूंसाठी आपण पाहतोय कारण की येणाऱ्या फलंदाजीमध्ये एक स्ट्रॉंग फलंदाजी आहे पीसे संघाकडे. सन्माननीय बालाराम भोईर साहेबांचं शुभ आगमन होत आहे. बालाजी स्पोर्ट टीम संघाचे एक जबरदस्त खेळाडू आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओरिजिनल क्रिकेटच्या माध्यमातून खूप चांगला खेळ राहिला होता. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. देवीदास षटक क्रमांक पहिला आणि संघासाठी तिसरा आहे. आणि स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय सदानंद. सोडून दिलाय आणि पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धाव, धावसंख्या सिल्वर जुबली 25 धावा धाव फलकावर. 25 लॉस ऑफ 4 विकेट. 4 विकेट के नुकसान पर 25 रन धावा बनवाव्या लागतील.
देवीदास गोलंदाज. फुलटा चेंडू होता मात्र लेग स्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे बोलतायत सुनील म्हात्रे सर, इशारा करतायत की हा देखील चेंडू स्क्वेअर आहे, वाईड आहे. बॅक टू बॅक दुसरा वाईड गोलंदाज देवीदास याच्या माध्यमातून. या धावा थांबाव्या लागतील. ओली टीम संघाच्या कॅप्टनला नक्कीच या गोष्टीकडे देखील लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे, कारण की जेवढे आपण एक्स्ट्रा धावा खर्च करणार तेवढं तुम्हाला बनवावं लागतील. देवीदास कमबॅक करेल का आपल्या गोलंदाजीमध्ये? बॅटिंग साईडचा विचार की एक मजबूत स्थिती निर्माण झाली आहे. 26 धावा धावपलकावर. फुलटा चेंडू, फुल अँड पॉवरफुल, आणि चेंडू चाललाय वन बॉम्ब सीमा पार. येते खणखणीत चौकार. आता इथून फ्री डे चौकार आलेला आहे आणि आता धावसंख्या वेगाने वाढते. धावपलकावर आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगत आहेत 31 धावा. फ्री डे. देवीदास महागडे षटक टाकताना आपण पाहतोय. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात, एकही चेंडू टाकलेला नाहीये. 2 वाईड टाकले होते, एक नो बॉल टाकला होता. फलंदाज सज्ज आहे. सदानंद पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता यावेळी. शतरक्षक डीप मधून चेंडूला फील्ड करतोय. एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो थोडासा उशिराने पोहोचतोय. 2 धावा पूर्ण होत्या. टाळ्यांचा आवाज खेळाडू कक्षातून तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळतोय. 2 धावाने धावपलकावर धावा झालेल्या आहेत. 33 धावा, 33, एक चांगली धावसंख्या. अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. 20+ धावा येतील का? प्रेक्षकांना पाहायला मिळतील का? शॉर्ट पिच चेंडू, फायदा घेता आला नाहीये. मिस टाइम आहे, मात्र शतरक्षक पोहोचू शकले नाहीये. पहिल्या टप्प्यानंतर चेंडूला फील्ड केली जाते. 2 धावा इथे पूर्ण केली जात आहेत. पॉवर जनरेट करता आली नाही तिथे फलंदाजाला आपण पाहतोय. सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन आहे, तिचाच वापर इथे सध्या तरी मैदानामध्ये पाहायला मिळते सदानंद याच्या माध्यमातून. धावसंख्या 35 धावा, 35. एक चांगली धावसंख्या, चांगली भागीदारी आता मात्र पाहायला मिळते इथे. देवीदास एखाद्या विकेटची अपेक्षा करत असेल टीम ओली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये खेळलाय. शतरक्षक स्वतः गोलंदाज पोहोचू शकला नाहीये आणि सिंगल आता डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. गोलंदाजी एंडकडे कव्हरला कोणीच नव्हता, नाहीतर कदाचित डायरेक्ट हिट पाहायला मिळाला असता. प्रत्येकी चेंडू मागे 2-2 धावा जमा होत आहेत आता मात्र, आणि धावांना वेग मिळते. 37 धावा धावपलकावर, 37. एक चांगली धावसंख्या पाहायला मिळते. देवीदास कंट्रोल करावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण की या धावा भरपूर महागड्या ठरू शकतात. देवीदास पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज अँड गॉन, विकेट. फलंदाज बाद. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. इथे विकेट नक्कीच मिळालाय. गोलंदाज कैलाश. देवीदास आपण पाहतोय. सनी आलाय नवीन फलंदाज. पाहूया किती धावा जोडतायत आपल्या संघासाठी. देवीदास विकेट घेऊन कमबॅक करताना आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर 37 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू ढकलला गेला आहे ऑफ साइडला. कव्हर क्षेत्रामध्ये डीप मध्ये चेंडूला फील्ड केली आहे.
पुन्हा 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि आता तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो आलाय मात्र सुरक्षित. फक्त 2 धावा घेता आलेल्या आहेत. 2 धावाने धावफलकावर 39 धावा धावफलकावर 39. एक चांगली धावसंख्या आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. गोलंदाजी करताना गोलंदाज देवीदास, फुलटा चेंडू, स्वीप केल्या चेंडूला खाली क्षेत्रामध्ये स्क्वेअरचा क्षेत्ररक्षक पोहोचला गेलाय. फिल्डिंग चांगली आहे. पुन्हा 2 धावा घेण्याची मुभा आहे तिथे आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तर षटक समाप्तीचा इशारा सुनील मात्रे सरांच्या माध्यमातून. धावसंख्या 41 धावा आणि आता वेळ जी आहे जास्त वापरली गेली आहे. टोटल 18 मिनिटं घेण्यात आलेली आहेत. पंच सुनील मात्रे सर आणि गिरीश सर या गोष्टीकडे आपण लक्ष द्या. आणि एक खेळाडू 30 सर्कलमध्ये तुम्हाला आता एक्स्ट्रा लावावा लागेल. जिथे पहिल्या मॅचमध्ये जयदुर्गा टेमगरपाडा टीम संघाने एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा लावला होता स्लॉगवरच्या षटकामध्ये. आपण या षटकामध्ये जर विचार केला तर 2 वाईट, नो बॉल, त्याच्यामुळे आपण पाहिले तर तो वेळ जास्तीचा खर्च केला गेला. म्हणून नेहमी सांगत असतात समालोचक की कुठेतरी गोलंदाजीमध्ये कंट्रोल करणं फार महत्त्वाचं आहे. या धावा भरपूर डोकेदुखी ठरत असतात. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पंच देखील तेच वारंवार सांगत आहेत. आमच्या ऑफिशियल स्कोर टाइम एक नक्कीच सेट केलेला आहे. सुनील मात्रे सरांचा इशारा देखील आहे. एक खेळाडू चला आपण लावायचा आणि लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. नियम सर्वांसाठी आहेत. त्याच्या अगोदर जयदुर्गा टेमगरपाडा संघाला देखील पॅनलाइज करण्यात आला होता वेळेच्या बाबतीत. त्यांचा देखील एक खेळाडू 30 सर्कलच्या घेऱ्यामध्ये एक्स्ट्रा लावण्यात आला होता शेवटच्या षटकामध्ये. स्लॉग ओव्हर आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाने देखील लक्षात ठेवायचं, जेव्हा फलंदाज एखादा आउट होतो तेव्हा तुमचं देखील खेळाडू लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचा. बॅटिंग करणाऱ्या संघाच्या कॅप्टन देखील लक्षात ठेवायचं आहे. दयानंद शेवटचा षटक आहे, महत्वाचा षटक आहे. धावसंख्या 41 धावा धावफलकावर 41. क्रॉसिंग होणं फार महत्वाचं आहे. 30 सर्कल जेव्हा फलंदाज एखादा रनआउट होतो दुसरा फलंदाज लगेच तयारीमध्ये ठेवायचा असतो. लक्षात घ्या, या गोष्टीकडे लक्ष द्या आपण. फुल टॉस चेंडू, फायदा घेता आला नाहीये. एक धाव इथं पूर्ण केली जाते. एका धावाने धावफलकावर 42 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सनी स्ट्रायकिंग वर. दयानंद चांगली सुरुवात करताना आपल्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बेचाळीस धावा धावफलकावर 42. दयानंद गोलंदाज राऊंड द विकेटने. ओरपी चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंच आमच्याकडे वळतायत. वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव. धावसंख्या 43 धावा धावफलकावर. आतापर्यंत या डावामध्ये 4 वाईड आलेले आहेत, 1 नो बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू चाललाय. 1 बाउन्स. येतोय चौकार. स्लॉगर आहे आणि स्लॉगरच्या षटकामध्ये नेहमी तुम्ही बघितलंय चौकार षटकारांची आतिषबाजी होत असते आणि ते चौकाराला सुरुवात केली आहे फलंदाज सनीने. सनीच्या पाठमधून येणार हा चौकार पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा. ओरपी चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रयत्न करतोय मात्र जजमेंट करू शकले नाही आणि चेंडू एका टप्प्यानंतर चालला सीमारेखा पार. अजून एक दर्जेदार चौकार.
यानंतर होणारा सामना या मॅचचा विजेता संघाने टेमगरपाडा असेल आणि त्यानंतर तुम्हाला अजून एक मोठा मॅच पाहायला मिळेल. देवेश स्पोर्ट पाये आणि जय बोलनाथ सरोलीपाडा. गोलंदाज दयानंद पुन्हा एकदा हा चांगला चेंडू यॉर्क स्वतःला करून घेतला तिथे, मात्र एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 52 धावा धावफलकाने एक चांगली धावसंख्या बनवण्याचं काम केलं. आता तरी शेवटचा चेंडूचा खेळ आहे. दयानंद तरी म्हणू शकता आपण चांगली गोलंदाजी कंट्रोल केला स्वतःला गोलंदाजीमध्ये. ओरपीच चेंडू जाऊन दिलाय कारण की ऑफ स्टिकच्या दिशेने चेंडू निघालाय बाहेर. पंचाकडे वाईटचा इशारा येतोय. दुसरा वाईट या षटकामधील. धावसंख्या 53 धावा 53. पाच वाईट एक नो बॉल त्याच्यावर चौकार. या धावा भरपूर माग पडतायत. ओरपी चेंडू फायदा घेता आला नाहीये आणि आता इथे धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज इथे बाद होत आहे. तर शेवटचा चेंडू इथे रनआउटचा विकेट मिळालाय. तर अशा प्रकारे पहिल्या डावाचा समाप्त होत आहे. तर पहिल्या डावामध्ये धावा टोटल झालेल्या आहेत त्या म्हणजे 53 आणि 54 धावांचं आव्हान इथे ठेवण्यात आलेलं आहे. नक्कीच मागच्या मॅच मध्ये देखील हाच आव्हान ठेवण्यात आला होता टेमगरपाड्याच्या अगेन्स्ट ताडली संघाच्या माध्यमातून. तर लक्ष जो आहे 54 धावांचं. पाहत रहा उपतालुका प्रमुख चषक 2025 आणि पुढील आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल मनोज ठाकरे फ्रॉम गोरसई. धन्यवाद संदेश. आपण पाहतोय पहिल्या इनिंगचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. ओम साहेब पिसे या संघाने आपण पाहतोय 4 षटकांमध्ये 53 धावा जमा केल्या आणि 54 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं आहे. सन्मान्य किशोरजी चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत. शाखा अध्यक्ष भाजप. निश्चितच या मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय उपतालुका प्रमुख चषक 2025 भव्य दिव्य असं आयोजन नियोजन भगवमय वातावरण करून ठेवलेलं पाहायला मिळते या ठिकाणी श्यामसेठ चौधरी यांच्या माध्यमातून. आपण जर पाहिलं ना तर या अंगामातील पहिली स्पर्धा आहे परंतु आयोजन खूप चांगलं देखणं चिकणं आपल्याला पाहायला मिळतंय. तर चला लगेच आपण क्षेत्ररक्षणाला उतरायचं आहे. पिछे संघाला विनंती आहे. तदनंतर आपण पाहणार आहोत विजेता संघ आणि त्याच्यानंतर पाया आणि सरवलीपाडा अशी मॅच पाहायला मिळेल. जय हनुमान 40+ सरवली यांच्या माध्यमातून ही बिग इव्हेंट बिग स्पर्धा आपल्या भेटीसाठी पाहायला मिळते. सलग आपण पाहतोय 5 दिवस चालणारी स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीची रंगत असताना पाहायला मिळते. कालच्या दिवसामधून आपण जर पाहिलं तर एक चांगलं चेरोबा कोण संघाने फाईट करत क्वालिफाय झाले होते. पाहूया आजच्या दिवसामधून कुठला संघ क्वालिफाय होतोय पाहण्यासारखे राहील. यस या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय बालारामजी भोईर साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान मित्र आपल्याला पाहायला मिळते व्यासपीठावरती. महाराष्ट्राचा महावस्त्र भगवी शॉल त्याचबरोबर आपण पाहतोय मोमेंटस फुलगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. बालाजी स्पोर्टचे एक धुरंधर असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद या सर्व मान्यवरांचं. बोलूया आपण खेळाकडे. मैदानाच्या आतमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गवदेव ओली वर्सेस ओमसाहेब पिसे 54 धावांचं टार्गेट घेऊन उतरलेलं आहे. पाहूया कशा प्रकारे हे पूर्ण करेल. अतिशय ताकदीनिशी नेहमीच या दोन टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. 54 धावांचं लक्ष मागील मॅचमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जयदुर्गा टेमगरपाडा या संघाने आपण पाहिलं तर विजय संपादन केलं होतं. सन्माननीय शंकरजी महाराज साहेबांचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान पाहायला मिळतोय. यस आपण जर पाहिलं तर धगधगत भगव
रक्त त्यांच्या नसा नसात वाहणारे ओरिजिनल आपण पाहू शकता शिवसेनेचे कार्यकर्ता शिवभक्त त्यांचा या ठिकाणी आपण पाहू शकता येथे स्वागत आणि सन्मान आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. प्रत्येकाला मान सन्मान दिला जातो. मित्र तुम्हा आम्हा सर्वांसाठी ही राबवण्यात आलेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांना अतिथी देव भव या युक्तीप्रमाणे संस्कृतीचे रक्षण करत असताना पाहायला मिळत आहेत. श्यामसेठ यांच्या माध्यमातून चला सामन्याला सुरुवात करायची आहे. गोविंद महाराज आहेत त्यांचंही आपण करूया तुझे स्वागत आणि सन्मान. चला आपण मान्यवरांचं तुझे स्वागत सन्मान करूया. मैदानाच्या आतमध्ये आपण लवकरात लवकर खेळायला सुरुवात करूया. पंचांना विनंती असेल खेळायला सुरुवात करूया. या व्यासपीठावरती आपण पाहतोय भरपूर मान्यवर येत आहेत. जसे येत आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करतोय. तर त्यामध्ये मॅच आपण चालू करायची आहे. आपण पाहतोय 54 धावांचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळते. यस या ठिकाणी महाराजांचं येतोजे स्वागत आणि सन्मान मित्र आपल्याला पाहायला मिळते. श्यामसेठ दादांचे अतिशय जवळीक परम मित्र आणि त्यांचा येतोजे स्वागत आणि सन्मान आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. पहिले षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मधुकर बजाके सर गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू फुल टॉस होता. फुल टोल जरूर वसूल करता आला नाही परंतु आपण पाहत आहे थर्ड मनच्या रिझनला चेंडू फसवेरी करतोय आणि चेंडू थांबत नाहीये. जातो सीमा पार. पहिल्या चेंडूवरती येतोय लक्कीली चौकार. यावेळेस पाहतो आपण तेज तर्रार चेंडू पाहायला मिळतोय. अतिशय वेगवान चेंडूला खाली ठेवला होता संदेश पाटील आपण पाहिलं तर आणि वेग प्राप्त करून दिला आणि ते वेगाला काय भापता आलं नाही. कैलास आपण पाहिलं तर निर्धावची झाली सांगता एक चौकार लागल्यानंतर कमबॅक करतायत मधुकर सर. 54 धावा धापलकावरती आहेत. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतो इनफिल्डच्या वरतून अफलातून फटका. वन बॉल सी मारशीच्या बाहेर चौकार. तर चांगला फटका खेळून काढलेला आहे. निश्चितच आपले एक्सपर्ट स्कोरर यांचे सुपुत्र चित्राज गायकवाड यांचा उद्या वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या इन ॲडव्हान्स हार्दिक लाख शुभेच्छा. कल पार्टी तो बनती है. पुन्हा एकदा पोह्या खेळायला या ठिकाणी होते सुरुवात. 2 चौकार. यावेळेस आपण पाहतोय परफेक्ट यॉर्कर लेनचा चेंडू आपण पाहिला. फटक्याला अंतिम क्षणामध्ये चेक करावा लागलं आणि स्वतःला ब्लॉक होऊन आपण पाहतोय निर्धावची झाली सांगता. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 8 आहे. जवळजवळ 13.50च्या सरासरीने धावफलकावरती जमा करायचे आहेत. आता आपण पाहतोय चेंडूला सोडून दिलं. चेंडू मात्र निघून गेला किपरच्या हातामध्ये. हातचं सोडून पलत्याच्या पाठीमागे लागल्यानंतर विचार करण्याशिवाय दुसरं काही उरत नाही आहे. संदेश पाटील आपण जर पाहिलं तर हातात आहे ते राखून आपण जीवन असो खेळ असो पुढे चालायचं असतं. परंतु पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज होते तयार. यावेळेस आपण पाहतो समोर खेळला गेला आहे. गणेश आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल एकापेक्षा अधिक काही नाही. या पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट
केला गेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय 9 या अंकावरती, जी 13.50 ची सरासरी राखायची होती ती काही सरासरी राखता आली नाहीये. या ठिकाणी आपण पाहतोय युवराज येतो, नवीन गोलंदाज. क्या बात आहे. जसे वाढदिवसाची अनाउन्समेंट केली आमच्या डीजे मास्टर, मात्र एक चांगली धून त्यांच्या नावाचा त्याच्या बड्डेचा सॉन्ग जो बनवलेला आहे अल्पेश गायकवाडनी, तो मात्र पेश केलं गेलं. जागरूक डीजे मास्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत. युवराज गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र विजयाचं समीकरण जर पाहायला गेलं तर 45 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस पहिल्या चेंडूला स्टेअर केलं, दिशा दिली, स्क्वेअर रिझनमध्ये चेंडू डीपमध्ये जातोय. सदानंद पाटील येतोय, मिसफील्ड करतोय, बॅकअप करतोय गणेश पाटील. आपण जर पाहिलं तर हे खऱ्या अर्थाने आपल्याला चित्र पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये जीवनाच्याही यशापर्यंत पोहोचायचं असेल तर बॅकअप खूप गरजेचं असतं आणि तो बॅकअप मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षणाला लाभला गेला आणि आपण पाहतोय एकच धाव एकापेक्षा अधिक काही नाही आहे. अतिशय जिद्दीने आणि चिकाटीने संघर्षाने संदेश पाटील ओमसाहेब पिशे नेहमीच खेळ करत असतोय. यावेळेस पाहतो बॅचचे आतील काढायचा शॉट फाईन लेगच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला जातोय या ओव्हरमध्ये सुद्धा, परंतु हवं तसं फटका खेळू देत नाही. खास करून युवराज एक चांगला गोलंदाज आहे, चांगली मेहनत करतोय आणि नेहमीच आपल्या गेमवरती फोकस करतोय आणि आपल्या संघासाठी जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळाली जाते तेव्हा तेव्हा 100% देण्याचा प्रयत्न करतात. एकतेचा प्रबल दावेदार संघ म्हणजे आपण पाहिलं तर ओमसाहेब पिशे या संघाकडे पाहिलं जात आहे. पुढील चेंडू यावेळेस सोडवला, मिस टाइम झालेला आहे. अनिल पाटील देअर बट जेच करता आलं नाही आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा, 2 धावेने आपण पाहतोय धावफलकावरती धावा 13 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. तेरा धावा ऑन बोर्ड लागल्या गेल्यात. खेळाला सुरुवात झाली, डावाला सुरुवात झाली. 13.50 ची सरासरी राखायची होती. पुढील चेंडू पाहूया. आता मात्र आपल्या स्वालुत्रमध्ये चेंडूला स्टॉप करण्याचा या ठिकाणी आपण पाहिला तर प्रयत्न अप्रतिम पाहायला मिळाला. अतिशय वेगाने चेंडू आपल्याकडे येत होता आणि त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर चांगला स्टॉप. पुन्हा एकदा पाहूया. गोलंदाज भरपूर मोठा रणअप आहे. यावेळेसही पाहतो आपण तेच दर्रार यॉर्कर लेनचा चेंडू आता पण पाहतोय फुलर लेन हाताळला गेला आहे. प्रत्येक चेंडू मागे संदेश पाटील आपण जर पाहिलं तर व्हेरिएशन पाहायला मिळतंय. चेंडूमध्ये कधी गती दिली जाते, कधी उंची दिली जाते, कधी खाली ठेवला जातोय, कधी यॉर्कर हाताळला जातोय. प्रत्येक चेंडू मागे बदल आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहतो की तेवढ्याशा धावा बनायला हवेत तेवढ्या बनत नाही आहेत. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 14 आहे आणि या षटकातील शेवटचा चेंडू यावेळेस मात्र चांगला फटका खेचलेला आहे. स्क्वेअर रिजन मधून आपण पाहतो चेंडू फरार होतोय. चौकार. बारा चेंडूंमध्ये इथं पाहिलं तर 18 बनवलेले आहेत आणि आता 12 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज आहे. म्हणजे 18च्या सरासरीने इथं मात्र धावा तुम्हाला जमा कराव्या लागतील. याला कारण एकच की 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 9च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा केल्या आणि त्याचा बोजा, त्याचा जो व्याज आहे तो मात्र या उर्वरित 2 षटकांमध्ये आपल्याला एक्स्ट्राचा पाहायला मिळतोय. हा व्याज परिवर्तन करण्यासाठी तुम्हाला चेंडूला सीमाराशीचं दर्शन घडवावं लागेल, प्रेक्षकामधून मागवावं लागेल.
यस, प्रति ओव्हरमध्ये 2 मोठे फटके आले तर हा जो धावफलक हा मेंटेन करू शकतात, अन्यथा आपल्या या सामन्यापासून कुठेतरी दूर वंचित राहू शकतात. परंतु क्रिकेट आहे अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, कधी काय घडेल सांगता येत नाही आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला तर एक गोल्डन चौकार सुद्धा पाहायला मिळाला आणि एक गोल्डन षटकार सुद्धा पाहायला मिळाला. क्या बात आहे, 8 मिनिटांमध्ये आपण पाहिलं 2 षटक कंप्लीट केलं. किती चांगला स्पोर्टमॅन स्पिरिट आपल्याला पाहायला मिळाला ओम साहेब पिशे संघाच्या माध्यमातून. संदेश पाटील, असेच एक टीम आहेत, या टीम बद्दल काय म्हणशील? नक्कीच जेवढा कम तुम्ही वेळ घेताय तेवढं चांगला क्रिकेट नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. काय हरकत नाही, 2 षटकांचा खेळ समाप्त झाला, 18 धावा झाल्यात. अजूनही 18 प्रति षटकामागे म्हणजे 36 धावा 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. चांगला खेळ करावा लागेल ओली टीम संघाला. नक्कीच, नो डाऊट. आता मात्र हात खुले करावे लागतील, हवाई सबर करावा लागेल. विनोद, यावेळेस मात्र आपण पाहतोय पुढे सरसावून मारण्याचा इथं प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु तो काही यशस्वी झाला नाही. या निर्धावजी या ठिकाणी पुन्हा एकदा पाहतोय आपण, सांगता होते. विनोद हा एक गोलंदाज चांगला आहे, खास करून पिशे संघाचा विचार केला तर. पाहूया पुढील चेंडू. आता मात्र मिस टाइम झाला जरूर आहे, पाहूया काय घडतंय. जेज करण्यामध्ये कुठेतरी चुकी पाहायला मिळाली आणि 2 धावा होतील यात मात्र काही शंका नाही. चेंडू डीपमध्ये पाहायला मिळते कारण कव्हरही नाही आहे आणि दुसरी गोष्ट इथं म्हणजे विकेट फेकून द्यायचं आहे, त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये धडपर संदेश पाटील आपल्याला पाहायला मिळते. 11 चेंडू आणि 34 धावाची आवश्यकता आहे. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हे षटक खूप महत्त्वाचं आहे कारण इथं समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावांचं आव्हान शिल्लक राहील. इथं मात्र पाहू शकता आपण स्लोअरचा मारा केला होता आणि या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज रनच्या स्वरूपामध्ये होतो बाद. क्या बात आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतंय. आता मात्र येणारे चेंडू आपण जर पाहिलं तर 10 आणि विजयाचं समीकरण 34. 10 चेंडू 34 धावा, याच्यासाठी तुम्हाला प्रति चेंडू मागे प्रहार, आक्रमण आक्रमण आणि आक्रमण करावं लागेल. परंतु आक्रमण करण्यासाठी या ठिकाणी बंदी जणू काही घातली आहे. यस, 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्या बात आहे, चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावसंख्येने इथं काम बनणार नाही आहे. तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील, हवाई सफर करावा लागेल, जास्तीच्या धावा लुटून काढाव्या लागतील. परंतु तसं काही चित्र या ठिकाणी दिसत नाही आहे. पूर्णपणे हॅवी होत असताना पाहायला मिळतंय. दबदबा कायम केला गेला आहे, पकड मजबूत केली गेली आहे ओमसाहेब पिशे संघाने. यावेळेस आपण पाहतोय पुढे सरसावून मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न पाहायला मिळत होता. निश्चितच बॅटवरती बॉल येत नाहीये, आल्यानंतर तो स्लाइस होतो, स्लिप होते. आमचे डीजे मास्टर सांगतात की जणू काय बॅटला तेल लावलेलं आहे. 7:31. आता सामना खूप दूर चाललेला आहे. यानंतर लगेच जयदुर्गा टेमघरपाडा आपण तयार राहायचा आहे. तदनंतर एक चांगली फाईट पाहायला मिळेल, पाय वर्सेस सरवलीपाडा. जय भोलेनाथ सरवलीपाडा. दोन्ही संघ वेळेवरती उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी आपण पाहतोय निर्धावचे होते सांगता. अशा रीतीने आपण पाहतोय षटक क्रमांक 30 झालं कंप्लीट. धावसंख्या पाहिली तर धावफलकावरती फक्त आणि फक्त 23. यस, आपण जर पाहिलं तर 3 षटक हे अवघ्या 13 मिनिटांमध्ये कंप्लीट केलं. आपण जर प्लॅनिंगनुसार गोलंदाजी केली तर ते यशस्वीरित्या 15 मिनिटाच्या आतमध्ये आपलं होऊ शकतंय.
पण तुम्ही प्रत्येक चेंडू मागे जर वेळ खर्च कराल तर ते तुम्हाला दिसेल. सन्माननीय परशुराम चौधरी साहेब, आपणास विनंती आहे आपण या क्रीडा मंचावरती आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. माननीय श्री परशुराम चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती आहे आपण या क्रीडा मंचावरती उपस्थित होऊन या मंचाची शोभा वाढवायची आहे. उपतालुका प्रमुख चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित प्रेक्षक वर्ग असतील, खेळाडू वर्ग आणि आमच्या लाडके मान्यवर यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक राजा आमचा या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस उडवलाय फटक्यामध्ये जान पाहायला मिळते, बट त्या ठिकाणी आपण पाहतोय चंदू आहे, कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज होते बाद. आता उर्वरित 5 चेंडूंमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे सर्वच्या सर्व चेंडू सीमारेषे बाहेर फेकलं तरीही विजय संपादन करू शकत नाहीयेत. यावेळेस क्या बात आहे, अतिशय वेगवान तेज तरार चेंडू आपल्याला पाहायला मिळत, शरीराचा वेध या ठिकाणी घेत असताना पाहायला मिळतंय. हरिदास आता मात्र सामना हातातून निसटलेला आहे. विजयाच्या उंबरट्यावर जवळ पाहायला मिळतंय. अनिल पाटील आमचे मामाश्री गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहतोय LBWच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज महेश येतोय. जयदुर्गा टेमघरपाडा संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचा आहे. या साईडला आपण पाहतोय, ऑन साईडला येतोय, एकच धाव घेतली जाते. आता मात्र मॅचची औपचारिकता उरलेली आहे. जी फॉर्मॅलिटी आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न, सामना वाचलेला आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. अनिल पाटील काय गोलंदाजी पाहायला मिळाली. संदेश आपण पाहतोय, एकच धाव खर्च केली आणि 2 गडी बाद केले. अजून एक पाहू शकता आपण, गडी बाद करतोय. सर्वात जास्त आनंद जर कोणाला झाला असेल या मॅच मध्ये तर मनोज ठाकरे यांचे मामाश्री काय गोलंदाजी करतायत. जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी आहे. फक्त 3 विकेट आणि एकच धाव दिली आहे. निश्चित आनंद का नाही होईल, कारण माझे बायकोचे मामा आहेत ते, त्याहून त्याच्यामुळे जास्त आनंद होतोय. यस, म्हणजे ही पूर्ण आमची जी टीम आहे ना, ही माम सासऱ्याची टीम आहे. कधी कुठं कमी पडू देत नाही. दुपारच्या सत्रामध्ये असेल जेवणाची व्यवस्था करतात, नाश्त्याची वेळ असतात नाश्त्याची व्यवस्था करतात, आणि इथं मात्र जाता जाता का होईना परंतु एक चौकार बघायला मिळाला. पाहूया. अशा रीतीने आपण पाहतोय सहज सोपा विजय संपादन या ठिकाणी केला जातोय. जयदुर्गा टेमघरपाडा संघाचा संघनायक आपण या. विजेता संघ आता आपण पाहिला ओमसाहेब पिसे आपण यायचा आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण पाहूया कोणाला जातोय. निश्चितच आपल्या टीमला नेहमी आनंद देत आहेत असे या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार जातोय सदानंद पाटील यास. तर आपण या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. टेमघरपाडा संघाचा संघनायक तसेच ओली संघाचा संघनायक आपली ऑफिशियल एंट्री बाकी आहे. अल्पेश गायकवाड यांच्याकडे आपण जमा करायचे आहे.
मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे. यस, जादूगार ज्याने भिवंडी तालुक्यामध्ये आपल्या नावाचा दबदबा केलेला आहे, जादूगार कैलास यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता ट्रॉफी याने ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. त्यानंतर आपण पाहतोय गिफ्ट टेम्पल आहे, शीतपेय आहे, मान्यवरांच्या शुभ हस्ते ते त्यांना प्रदान करण्यात येत आहे. निश्चित वेल प्लेट मामा, नेक्स्ट मॅचसाठी तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला या आपण नाणेफेक करून घेऊया. अजूनही शीतपेय आहे. कैलास दादांना विनंती आहे की आपण या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी केलेच जाईल नाणेफेक. टॉस बॉक्स आपण पाहू शकता आमचे लाडके आयोजक श्याम सेठ यांच्या कटआउट. टीम जयदुर्गा टेमगरपाडा टीमचे कॅप्टन आपण पोहोचायचं आहे. ओम साई पीसे टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन वेळेवर या. आपण अगोदरच अनाउन्समेंट केलेले आपण. या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते केले जातोय नाणेफेकीचं कॉलिंग. येस, नाणेफेकीचं कॉलिंग जे आहे ते आपण पाहतोय टेमघरपाडा संघाच्या बाजूने लागले, पिसे संघाच्या बाजूने लागलेला आहे. आपला निर्णय काय असेल आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. यस, नाणेफेक जिंकून सर्वप्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे ओम साहेब पिसे संघाने. तर टेमघरपाडा संघाला विनंती आहे की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ओर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सर. नाणेफेकी झालेली आहे. लगेचच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. आतापर्यंत 4 सामने कंप्लीट होणं फार महत्त्वाचं होतं. वेलकम सन्माननीय दत्ता भोईर साहेबांचा शुभागमन होतोय. आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे पिंपलगडचे. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतात उपतालुका प्रमुख चषक 2025 स्पर्धेचाच चौथा दिवस आहे.